मस्त पाऊस पडतोय ना, तर त्यासाठीच आजचा बेत आहे. छान गरमागरम अशी भजी बनवते. पण हे भजी अजिबात नेहमीसारखे नाही आहेत बरं का. आपण बटाटा, कांदा, मिरची सगळ्या प्रकारचे भजी बनवतो. हे थोडेसे वेगळे आहेत. पोह्यापासून मी हे बनवते. अगदी मस्त कुरकुरीत होतात. पोहे घेतलेत 1 कप. नेहमीचे आपले जे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच घेतलेत. स्वच्छ आधी धुवून घ्यायचे, त्यातलं पाणी काढून टाकायचं किंवा तसंच भिजत ठेवलं तरी चालेल. आणि पाणी घालून हे 5 मिनिटे भिजायला ठेवायचं आहे. नंतर आपण हे पाणी काढणार आहोत. असे चांगले मऊ पोहे भिजले की त्यातलं पाणी काढायचं आहे आपल्याला. असं हाताने दाबून दाबून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. हे असे छान कोरडे पोहे पाहिजेत. पोहे चांगले मऊ भिजलेले आहेत. आता यामध्ये बेसन घालायचं आहे. 2 साधे चमचे बेसन घातलं. एकदम बारीक असा कापून घेतलेला 1 कांदा घालायचा आहे छोट्या साईजचा आणि आता सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे मळत असताना पोहे जे आहेत ना ते पूर्ण मॅश झाले पाहिजेत. छान एकजीव हे सगळं झालं पाहिजे. त्यासाठी हे पोहे चांगलं भिजणं गरजेचं आहे. पोहे मऊ भिजले की व्यवस्थित लगेच मिक्स होतं. आता यामध्ये एक फ्रेश वाटण घालते. थोडासा ओवा आणि धणे घेतलेले आहेत. जाडसर असं कुटून घालायचं आणि हे कुटलेलं या मिश्रणात घालायचं आहे. मस्त एकदम फ्रेश फ्लेवर येतो याने. चाट मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे नसेल तर थोडासा लिंबाचा रस घाला. हिंग घातला आणि मिरचीची पेस्ट घातली 1 चमचा. मिरचीची पेस्ट नसेल तर मिरची बारीक चिरून यामध्ये घातली तरी चालेल. थोडीशी हळद घातली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे. अगदी चिमटभर यामध्ये मी खायचा सोडा घालते. इथे बघा दाखवला आहे हा एवढाच. आता हे मिश्रण थोडंसं अजून दाटसर असं झालं आहे त्यामुळे अगदी एखादा चमचा फक्त पाणी घालते. जास्त सैलसर बनवायचं नाही आहे बघा. भजीसाठी आपण बनवतो आहे आणि नेहमीचं आपलं भजीचं पीठ असतं तेवढं पण पातळ ठेवायचं नाही. हे या पद्धतीने असं असलं पाहिजे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता भजी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल ठेवते. तेल थोडंसंच घालते मी कारण बऱ्याचदा ते तळलेलं तेल वापरायची इच्छा होत नाही किंवा लगेच जर जास्ती तेल असेल तर लवकर संपत नाही. त्यामुळे कमीत कमी तेलामध्ये थोडे थोडे भजी असे तळून काढायचे. तेल चांगलं गरम असलं पाहिजे म्हणजे कडकडीत अगदी गरम नको, नाही तर हे सगळं करपून जाईल. गॅस आत्ता मी मोठाच ठेवला आहे कारण सुरुवातीला जर गॅस कमी असेल तर हे भजी तेलामध्ये विरघळतात. त्यामुळे सुरुवातीला थोडा मोठा ठेवायचा आणि नंतर मोठा ते मीडियम करून हे तळून काढायचे आहेत. पण गॅस अगदी कमी ठेवायचा नाही, नाहीतर हे भजी खूप तेलकट होतात किंवा सुरुवातीला जर त्याचं टेम्परेचर कमी असेल तर ते तेलामध्ये सुटतात, विरघळतात. आणि असे छोटे छोटे बनवायचे आहेत बघा, जास्ती मोठे नाही, म्हणजे मस्त असे कुरकुरीत होतात. याला रंग छान आला आहे. आता मी हे काढून घेते आणि असेच बाकीचे देखील बनवून घेते. बनवतानाच अगदी छोटे छोटे बनवायचे आहेत, खायला पण छान वाटतात. भजी सोडल्यानंतर लगेचच मी मोठा चमचा घालत नाही. असं फोर्कनी त्याला तळून काढते म्हणजे ते सगळीकडे एकसारखे व्यवस्थित असे फिरवता येतात. म्हणजे सगळ्या सगळ्या बाजूने ते एकसारखे असे छान भाजले जातात आणि नंतर शेवटी काढताना मग असा मोठा झारा वापरते म्हणजे सगळं तेल निघून येतं. असे मस्त कुरकुरीत लागतात ना. नेहमीचे भजी तर आपण बनवतोच, या पद्धतीने बनवून बघा. आणि याच्यावरती मी थोडासा चाट मसाला टाकला आहे. हिरवी चटणी किंवा शेजवान सॉस सोबत अप्रतिम अशी भजी लागतात. आणि ते बघताय तुम्ही कसले कुरकुरीत झालेत. नक्की बनवा, पावसाळा आहे. कसे वाटले पोह्याची भजी कमेंट करून सांगा. आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.